नमस्कार मित्रांनो, मोदी सरकार किती दुष्ट आहे काही कळतच नाही. मी हे उपहासाने बोलतोय कारण आत्ता गेल्या अर्ध्या तासापूर्वी ज्या काही घडामोडी झाल्या त्या बघून मला असं वाटायला लागलं की कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडल्यानंतर आता मोदी सरकार बिचाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्याही मागे लागलं की काय. या कॉकरोच जनता पार्टीचा अजून जन्मही झालेला नाही आहे पुरेसा. म्हणजे कॉकरोच जनता पार्टी म्हणून ती सगळीकडे दिसते आहे, पण नोंदणी आणि त्याचं घटना लिहिणं, त्याचं कोषाध्यक्ष, त्याचे कार्याध्यक्ष हे सगळं अजून काही झालेलंच नाही आहे. पण तरी देखील त्यांच्यात फूट पडते की काय असं मला अचानक वाटून गेलं. हा व्हिडिओ ऑन द गो आहे कारण खूप वेगाने घडामोडी घडत आहेत. मी असा काही दावा करत नाही आहे, छातीठोकपणे सांगत नाही आहे की असंच होतं आहे, पण जे दिसतंय त्याचं रिपोर्टिंग करणं, ते तुम्हाला सांगणं. तुमचं मत वेगळं असू शकतं, तुम्ही प्रतिक्रियांमध्ये आपलं मत कळवा. पण आत्ता जेमतेम 15 ते 20 मिनिटापूर्वी म्हणजे 6 वाजता संध्याकाळी कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका हे जंतर मंतरला पोचले. त्याच्या आधी ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि JP नड्डा यांच्याशी वाटाघाटी करत होते. त्यांचं बोलणं चालू होतं तेव्हा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष वगैरे वगैरे काहीतरी असलेले आता कारण ते ले झाले, अभिजित दिपके यांनी घोषणा करून टाकली त्यांना टायफॉईड झालेला आहे, शबाना आझमीला स्वाईन फ्लू झालेला आहे. बघा काय काय आजार होतात, पण तरी देखील त्यांनी ताप असतानाही स्टेजवर येऊन घोषणा केली की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. पण हे आंदोलन सुरू राहणार आहे कारण आणखीनही मागण्या आहेत. आणि त्याच्यात त्यांनी एका मागणीचा स्पष्ट उल्लेख केला होता, तो म्हणजे पोलिसांची नावं घेऊन त्यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झाल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही. अभिजित दिपकेचं हे झाल्यावर जसे म्हटलं की राहुल गांधी पण आता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. कदाचित हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचेपर्यंत ती झाली असेल. राहुल गांधींनी पण एक असंच, हल्ली सगळे तरुण झालेले आहेत, मोदी पण तरुण झालेले आहेत, राहुल गांधी तर तरुण होते, चिरतरुण आहेत ते, संजय राऊतही तरुण आहेत झालेले आहेत आणखीन. त्यामुळे सगळेजण हल्ली इन्स्टावर व्हिडिओ टाकायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे राहुल गांधींनी सांगितलं की ही लढाई अशीच सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी मैदानात उतरा, घाबरू नका, डरो मत. म्हणजे एकूण असं दिसत होतं की ही लढाई अशीच चालू राहणार आहे. आणि हे होत असताना संध्याकाळी 6च्या आसपास सौरव दास आणि आशुतोष रांका स्टेजवर येतात जंतर मंतरला आणि तिथे घोषित करतात की सरकारशी झालेल्या वाटाघाटी यशस्वी झालेल्या आहेत, सरकारने मागण्या मान्य केलेल्या आहेत, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे, जे मुलांनी आत्महत्या केलेले आहेत त्यांना यथोचित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांविरुद्ध खटले चालवण्यात येणार नाही आहेत. त्यांनी पण तेच म्हटलं आहे, शांततापूर्ण आंदोलन नाही, एकूणच विद्यार्थ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्यात येणार आहेत. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ज्या शैक्षणिक धोरणात जे काही बदल करायला हवेत, त्या सुधारणा करायला हवेत, त्याच्यासाठी सरकारने 1 महिन्याची मुदत मागितलेली आहे त्याचा अभ्यास करून. आणि त्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे, हे आंदोलन मागे घेत आहोत. इथे जमलेल्या तरुणांनी, मुलांनी आता आपापल्या घरी जावं. मेट्रो स्टेशन 16 मेट्रो स्टेशन बंद केली होती ती आता सुरू होत आहेत. बॅरिकेड काढण्यात येत आहेत. मोबाईलचं नेटवर्क बंद केलेलं त्या भागात ते सुरू होत आहे आणि त्यामुळे आता घरी जावं. पण ही घोषणा होत असताना अभिजित दिपके तिथे स्टेजवर नव्हता. जे मी समजू शकतो की त्याला ताप आलेला आहे आणि त्यामुळे तापाने फणफणत असताना, पण अर्ध्या तासापूर्वी राजीनाम्याची घोषणा करताना अभिजित दिपके तिथे असतो. पण त्यावेळेला मंत्र्यांना भेटत असलेले हे दोघं जेव्हा इकडे येतात तेव्हा अभिजित दिपके तिथे नसतो. इसमें कुछ तो गडबड है दया. आणि वाटाघाटीतही अभिजित दिपकेला का घेतलं नव्हतं हे मला समजत नाही. कदाचित सरकारचा त्याच्याबद्दल एक ग्रह असू शकतो की हा आत्तापर्यंत अमेरिकेत होता, हा भारतात नेमका कशासाठी आला आहे, तो काही CIA एजंट आहे का, कदाचित सोरोसचा एजंट आहे का. कारण एरवी असं कळत नाही, तू अमेरिकेत इतकी वर्ष राहतोय, काहीतरी होतं इथे आणि तू इथे आंदोलन करायला येतो. आणि त्यामुळे
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याशी वाटाघाटी करायला कदाचित सरकारने प्राधान्य दिलं असेल. यातले जे कट कारस्थान शोधणारे लोक आहेत ते म्हणतील, अरे ये तो बहुत नाइंसाफी है. एका ब्राह्मण आणि बनियानी म्हणजे सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी एका बहुजनाला साईडलाईन केलं, त्याला वेगळं काढलं. तुम्ही या गोष्टीकडे कशा प्रकारे बघता, हा तुमचा आउटलुक आहे. पण अभिजित दिपके सरकारशी असलेल्या वाटाघाटीत नव्हता. आत्ता स्टेजवर घोषणा झाली त्याच्यात तो नव्हता. अभिजित दिपकेंनी त्याच्यापूर्वी अर्धा एक तास आधी जी घोषणा स्टेजवर केली त्याच्यात आंदोलन सुरू राहणार असल्याचं म्हटलं होतं. पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीवर ते ठाम असल्याचं म्हटलं होतं. आता हे दोन्ही विषय गेलेले आहेत आणि त्यामुळे मनात असा संशय येणं स्वाभाविक आहे की ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांनी राष्ट्रवादी फोडली, ज्यांनी तृणमूल काँग्रेस फोडली, त्यांच्यासाठी CJP आधी बघा, सोनम वांगचुकचं उपोषण आधी संपलं तेव्हाही सोनम वांगचुकनी राजीनाम्याची अट हळूच मागे घेतली होती. म्हणजे आधी सोनम वांगचुकला वेगळं केलं, आता हे दोघं वेगळे झाल्यासारखे दिसत आहेत. कदाचित नसेलही, जसंही म्हटलं की या वेगाने घडणाऱ्या घडामोडी आहेत त्यामुळे माझा अंदाज चुकू शकतो. परंतु लक्षात घ्या, ज्या प्रकारे सौरव दास आणि आशुतोष रांका बोलत होते त्यावरनं त्यांचं एक इरादा स्पष्ट दिसत होता की हे आंदोलन संपल्यावर कॉक्रोच जनता पार्टी संपणार नाही आहे. जशी अण्णांच्या आंदोलनातनं आम आदमी पार्टी जन्माला आली तशी आता CJP जन्माला येईल. आता त्याचं नाव ते कॉक्रोच जनता पार्टीच ठेवणार का सिटीजन जस्टिस पार्टी ठेवणार, म्हणजे CJP नाव वेगळ्या अर्थाने ठेवू शकतात. ते काय ठेवणार हा त्यांचा प्रश्न असू शकतो. पण त्यांच्या बोलण्यातनं असं दिसत होतं की त्यांना हे आंदोलन इथे थांबलं आहे पण ही लढाई चालणार आहे. आणि दुसरीकडे अभिजित दिपके असेल किंवा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे सगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचं उद्दिष्ट हे शॉर्ट टर्म आहे. त्यांच्यासाठी जसंही म्हटलं की त्यांना विद्यार्थ्यांची काही देणं घेणं नाही आहे, कधी नव्हतं. त्यांच्यासाठी पावसाळी अधिवेशन संसदेचं ठप्प करणं हे एकमेव उद्दिष्ट आहे. कारण ही जी सगळी बिलं FCRA, डिलिमिटेशन, वंदे मातरम सन्मान, ही सगळी विधेयकं त्यांना होऊन द्यायची नाही आहे. आणि हा गोंधळ घालायला स्वतःच्यात तेवढी विश्वासार्हता नाही, म्हणून कॉक्रोच जनता पार्टीला पुढे करून त्यांना हा गोंधळ घालायचा. आणि त्याच्यात जर आता या दोघांनी स्टेजवर येऊन सांगितलं असेल आणि मुलांना सांगितलं असेल की बच्चो घर जाओ अभी काम हो गया, आणि मुलं खरंच घरी गेली, उद्या जर जंतर मंतर रिकामं झालं तर मग विरोधी पक्षांना धुमाकूळ घालणं अवघड होईल. कारण विरोधी पक्षांची स्वतःची ताकद नाही आहे, उबाठाची स्वतःची ताकद नाही आहे. म्हणून तर आंदोलन ते दादरला गोल देवळाभोवती, शिवाजी पार्क, प्रभादेवी याच्या पलीकडे त्यांची ताकद नाही आहे. या कॉक्रोच जनता पार्टीमुळे त्यांना एक असे दोन्ही दंडात असे मसल निर्माण झालेले आहेत. तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाची, तीच गोष्ट तृणमूल काँग्रेसची, काही महुआ मोइत्रा वगैरे सगळ्यांची अवस्था गलितगात्र झाली होती, त्यांना याच्यातनं ताकद मिळाली होती. तीच गोष्ट राहुल गांधींची. राहुल गांधींनी आजही या सगळ्याचा उल्लेख करताना कॉक्रोच जनता पार्टीचा उल्लेख केला नाही. त्यांनी ज्या तरुणांनी हे सगळं आंदोलन उभं केलं त्यांचा विजय झालेला आहे. बघा, मोदी सरकार, राहुल गांधींनी सरकार हा शब्द वापरला नाही, गव्हर्नमेंट हा शब्द वापरला नाही. रेजिम, वी नीड टू चेंज दिस रेजिम बिकॉज दिस रेजिम हॅज बिकम अ न्यूसन्स. म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेमध्ये जी राजवट असते, जी एखाद्या माणसाची राजवट असते, हुकुमशाहीची राजवट असते, राहुल गांधी तसा याचा उल्लेख करत आहेत. आणि त्यामुळे हे स्पष्ट दिसतंय की हे जे ऐक्य दिसत होतं त्याला तडे गेलेले आहेत. बरोबर आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी लढत असता तुम्ही एकत्र असता, जेव्हा ही लढाई तुम्ही जिंकताय असं चित्र निर्माण होतं आणि त्याच्यातनं मिळणारी सत्ता, तिचा वाटे कसे करायचे, ती सत्ता घ्यायची का नाही घ्यायची असे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा व्यक्ती सापेक्ष संघटनांमध्ये मतभेद होऊ शकतात. ही संघटना तर तशी नैसर्गिकही नाही, एका महिन्याभराच्या घटनांनी ती उभी राहिलेली आहे, महिना 2 महिन्याच्या. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे. त्याच्यातला जो एक नक्षलवादी विचारांचा तो दहिया होता त्याला आधीच दूर केलेला आहे. त्याला दूर करणारे कोण आहेत? आशुतोष रांका आणि सौरव दास. आणि त्यामुळे असं वाटतंय मनातल्या मनात की कॉक्रोच जनता पार्टीची वाटचाल आता राजकीय पक्ष होण्याकडे होईल. भाजपासाठी ती चांगली गोष्ट असेल. भाजपाला हे अधिवेशन वाचवायचं आहे. भाजपासाठी हे जर अधिवेशन
ठरल्याप्रमाणे पार पडलं तर धर्मेंद्र प्रधानांचा बळी त्याच्यासाठी गेला तरी भाजपाला फार त्याचं काही सोयरसूतक नसेल. जरी भाजपाच्या कार्यकर्त्यांना, मला स्वतःला ते वाईट वाटत असलं तरी एक राजकारणामध्ये गिव्ह अँड टेक असतं आणि राजकारणामध्ये तुम्ही जी किंमत मोजता त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं हे महत्त्वाचं आहे. आणि जर विरोधी पक्षांना अधिवेशन बंद पाडून द्यायचं नसेल तर जे जंतर मंतरवरचे विद्यार्थी आहेत ते तिकडनं जाणं, आता आज रात्री हे किती विद्यार्थी परत जातात, किती तरुण परत जातात आणि किती तिथे राहतात, त्याच्यावर उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक पक्षांच्या, उद्या नाही सॉरी परवापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षांची ताकद किती राहील ते अवलंबून आहे. सरकार हे खरं आहे, सरकारला अनपेक्षित धक्का बसला. माझ्या मते तो बसणं गरजेचं होतं, कारण तुम्ही सत्तेत असता तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की सब मॅनेज हो सकता है. त्यामुळे धक्का बसणं ही चांगली गोष्ट आहे. पण धक्क्यातनं सावरताना सरकार दिसतं आहे. आता सरकार जी रणनीती आखून काम करते ती यशस्वी होईल का नाही, त्याचा जर निकष कुठला असेल तर माझ्या मते हे अधिवेशन आणि अधिवेशनात कोणती विधेयकं मंजूर होतात त्यावर. विरोधी पक्षांचं यश कशावर आहे तर त्यांच्यासाठी हे अधिवेशन हाणून पाडणं, आणि हाणून पाडताना आपण देशासाठी काहीतरी करतोय असं चित्र निर्माण करणं. त्यांच्यासाठी देशासाठी वगैरे काही त्यांना फक्त हे अधिवेशन धुमाकूळ घालून बंद पाडायचं आहे. आता यामध्ये विरोधी पक्षांचा विजय होतो का सरकारचा? आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या जे म्होरके आहेत, जे काही विद्यार्थी आहेत, त्यांचं उद्दिष्ट फक्त विरोधी पक्षांच्या मदतीने सरकारला जेरीसन नका या संधीतून सत्तेकडे मार्गक्रमण करणं आहे. त्यावर भविष्यातल्या घडामोडी अवलंबून आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.